आणि आता आपण बघूयात महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आढावा महाफास्ट 100 मधून। भाजपची 2 दिवस मॅरेथॉन बैठक। आज 144 विधानसभा जागांचा आढावा घेतला जाणार। जिंकून येणाऱ्या जागांवर भाजप महायुतीच्या बैठकीत दावा करणार असल्याची माहिती। महायुती म्हणून एकत्रच राहणार, भाजपच्या बैठकीत निर्णय। भाजप कोर कमिटी बैठकीत सर्व प्रमुख नेत्यांचं महायुतीबाबत एकमत, तर महायुती म्हणून ताकद वाढवा, नेत्यांच्या सूचना। विधानसभा पार्श्वभूमीवर महायुतीत बैठकांचा सपाटा। भाजपकडून 160 ते 170 जागा लढवण्याची कोर बैठकीत भाजप नेत्यांची मागणी, तर शिंदे गटाच्या बैठकीत 126 जागा आणि अजित पवार गटाकडून महायुतीमध्ये 80 ते 85 जागांवर दावा सांगण्यावर चर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदारांची भेट। बैठकीत महाराष्ट्रातून 100 निरीक्षकांची नियुक्ती। राज्यात विविध विकास कामं, पक्ष संघटना वाढवणं यासाठी निरीक्षकांवर जबाबदारी। अजितदादा महायुतीत राहतील की ही अपेक्षा, पण राजकारणात काहीही होऊ शकतं। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। विधानसभा निवडणुकांसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस 96, ठाकरे गट 96, पवार गट 96 जागांचा प्राथमिक फॉर्म्युला असण्याची सूत्रांची माहिती। लोकसभेप्रमाणे जिंकेल त्याला जागा आहे मवियाचं सूत्र। मविया विधानसभेत 280 जागा जिंकणार, खासदार संजय राऊतांचा दावा। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्याच्या तयारीत। लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघाची ठाकरे गट मागणी करणार। पुण्यातल्या भोसरीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर। अजित गव्हाणेंच्या पक्षप्रवेशाने नाराज पदाधिकाऱ्यांची नेत्यांची चर्चा, तर मवियात चर्चा करून भोसरीच्या जागेबाबत निर्णय घेऊ, सचिन अहिर। भोसरी विधानसभेसाठी आग्रह शेवटपर्यंत ठेवणार, राऊतांचं बैठकीत वक्तव्य, तर भोसरीत सांगलीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता। विधानसभेच्या ठाकरेंच्या जागांच्या यादीत भोसरीचा समावेश। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा। ठाकरे गटाला निधी स्वीकारण्यास परवानगी, केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी। मुंबईत आज काँग्रेसच्या 2 बैठका। सकाळी 10 वाजता गरवारे क्लबला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक, तर दुपारी 2 वाजता टिळक भवन इथे काँग्रेस प्रदेशच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशमधील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीत विधान परिषदेतील फुटीर आमदारांवर कारवाईची शक्यता। आजच्या बैठकीत आमदारांवरील कारवाईबाबत चर्चा होण्याची शक्यता। विधानसभेत मी काँग्रेसकडून तिकीट मागणार, आमदार झेशान सिद्दीकी ठाम। विधान परिषदेत बदनामी झाल्याचाही सिद्दीकींचा आरोप। पूर्व विदर्भात काँग्रेसची सर्वात जास्त ताकद, 99% जागा काँग्रेस लढवणार, काँग्रेस नेते अभिजित वंजारींची माहिती। साताऱ्यात आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाघनखांचं प्रदर्शन। कार्यक्रमाच्या तयारीचा मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा। शरद पवारांचा आज अहमदनगर, अकोले, निफाड आणि जुन्नर दौरा। अकोल्यातील शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार। 21 जुलैच्या अजित पवारांच्या मेळाव्या अगोदर शरद पवारांचा मेळावा। 20 जुलैला शरद पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा होणार। 21 जुलैला अजित पवारांच्या कार्यकर्ता मेळाव्याचं पिंपरीत आयोजन। 3 ऑगस्टला पुण्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचं शिबिर। पुण्यातील शिबिरात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार। समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशचे 35 खासदार आज मुंबई दौऱ्यावर। सिद्धिविनायक मंदिर, मनी भवन आणि चैत्यभूमीला भेट देणार, तर संध्याकाळी 4:30 वाजता रंगशारदा इथे सत्कार समारंभ। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विशाळगडाच्या पायथ्याशी पाणी। हिंसाचार झालेल्या गजापूर गावातही अजितदारांची पाहणी। दंगल थांबवता आली असती, पण काहीच केलं नाही म्हणून दंगल घडली। गजापूर गावातील राड्यावरून शाहू महाराज छत्रपती यांचा सरकारवर निशाणा। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज विशाळगडावर जाण्याची शक्यता। विशाळगडावर पाहणी करण्यासाठी जाण्याची शक्यता। इम्तियाज जलील यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द। विशाळगड प्रकरणी जलील निषेध आंदोलन करणार होते, पोलिसांच्या मागणीनंतर इम्तियाज यांचा दौरा रद्द। उपमुख्यमंत्री अजित पवार लवकर राज्याचा दौरा करणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदारांचा महाराष्ट्र दौरा। राष्ट्रवादीकडून दौऱ्याच्या आखणीला सुरुवात। अजित पवार गटाकडून धनंजय मुंडेंची राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून मुंडेंची प्रवक्तेपदी नियुक्ती। शरद पवार गटाकडून करमाळा विधानसभेसाठी नारायण पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब।
योगेंद्र पवार आमदार होणार, मी देखील तुमचा आमदार असणार, आपल्या अस्तित्वासाठी विधानसभेच्या मैदानात उतरायचंय, विधानसभा निवडणुकीबाबत उत्तम जानकर यांचे संकेत. बारामतीत रॅली दरम्यान योगेंद्र पवारांचे भावी आमदार म्हणून झळकले बॅनर. विधानसभा लढवण्याबाबत अद्याप निर्णय नाही, लोकांची इच्छा असेल तर विचार करेन. बारामती विधानसभेतून लढण्यावरून योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. लाडकी बहीणच असते हे सरकारला मान्य करावं लागलं तर लाडकी बहीण नाही, 3 महिन्यानंतर सावत्र बहीण दिसेल. रोहिणी खडसे आणि सक्षणा सलगर यांची लाडकी बहीण योजनेवर टीका. बारामतीकरांमुळे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलं लाडकी बहीण किती महत्वाची. लाडकी बहीण योजनेचं महत्व बारामतीकरांनी अजितदारांना दाखवलं. महबूब शेख यांचा टोला. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पक्षात परत घेऊ नका, शरद पवार गटाच्या नेत्यांचा बैठकीत सूर. सोलापुरात पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्षांमध्ये वाचावाची. मेळाव्याच्या बॅनरवर उपाध्यक्षांचा फोटो नसल्यानं वाद. शेतकरी संघटनांकडून परिवर्तन आघाडीची घोषणा. परिवर्तन आघाडी आता राज्यात तिसरा पर्याय असणार. शेतकरी चळवळीतील नेत्यांना एकत्र करून आघाडी बनवणार. शेतकरी नेते राजू शेट्टी यांची माहिती. राज्यात तिसरी परिवर्तन आघाडी विधानसभेच्या 288 जागा लढवणार. राज्यातील शेतकरी चळवळीतल्या वामनराव चटप, राजू शेट्टी, शंकरअण्णा धोंडगे या नेत्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय. माझ्या सगळ्या मागण्या मान्य केल्यास विधानसभा निवडणूक लढणार नाही. माझी जागा मी शिंदे गट किंवा भाजपला देईन, बच्चू कडूंचं विधान. मनोज जरांगेंच्या शांतता जनजागृती रॅलीचा दुसरा टप्पा 7 ऑगस्टपासून सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिकचा दौरा करणार. अंतरवली सराटीमध्ये बच्चू कडूंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. मनोज जरांगेंनी उपोषण करू नये, बच्चू कडूंची विनंती. सांगलीत 11 ऑगस्टला ओबीसी समाजाचा महामेळावा. भुजबळ, वडेट्टीवारांसह इतर ओबीसी नेते उपस्थित राहणार. जातीसाठी लढतो, माझ्या नादी लागू नका, जरांगेंची प्रसाद लाड यांना शिवीगाळ. जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालेला आहे. आमदार प्रसाद लाड यांचा निशाणा. तर एवढं प्रेम आहे तर लाड यांनी फडणवीसांसोबत लग्न करावं. टीका करताना जरांगेंचा तोल सुटला. धनगर आरक्षणासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य. मधोजी शिंदे धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार, त्यांना धनगर आरक्षणासाठी पूर्ण मदत करणार, पवारांचं वक्तव्य. विश्वजित कदम भावी मुख्यमंत्री, खासदार विशाल पाटलांचं वक्तव्य. तर विशाल पाटील बोलले ते सोडून द्या, ते प्रेमाखातर भावनेत बोलले, विश्वजित कदम यांचं वक्तव्य. नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजप महायुतीत घमासान. मतदारसंघात शिवसेना भाजपकडून अनेक जण इच्छुक असल्यानं उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष. मंत्री रवींद्र चव्हाण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले. चव्हाणांकडून पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक तहकूब. पालकमंत्र्यांचं अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही. पालकमंत्र्यांची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय, शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांची टीका. पूजा खेडकरच्या मनोरमा खेडकरला अटक. पौड पोलिसांनी महाडच्या हिरकणवाडीमधून केली अटक. मनोरमा खेडकरला अटक करतानाचं सीसीटीव्ही TV9 मराठीच्या हाती. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी. शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांविरोधात गुन्हा दाखल. मनोरमा खेडकरांकडून महाडमध्ये वास्तव्यासाठी खोट्या नावाचा वापर. पार्वती हॉटेलमध्ये इंदुबाई ढाकणे नावाने मनोरमा खेडकरांचं वास्तव्य. हॉटेल चालकाची माहिती. दिलीप खेडकरच्या बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात एसीबी कडून तपास सुरू. दिलीप खेडकर फरार, पोलिसांकडून शोध सुरू. पूजा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यावर कारवाई करण्याची जिल्ह्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात केलेल्या आरोप प्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन. पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर. अहवालात दिलीप खेडकर यांच्या माहितीसह नॉन क्रिमिलेअरचीही माहिती. दिलीप खेडकरांचा पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. दिलीप खेडकर यांचे अटक राहण्यासाठी प्रयत्न, तर पुणे पोलिसांकडून दिलीप खेडकरांचा शोध सुरू. विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज. आज गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपुरात रेड अलर्ट, तर इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी. कोकण किनारपट्टीवर 3 दिवस पावसाचा जोर राहणार. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. जिल्ह्याच्या सर्वच भागात आतापर्यंत चांगला पाऊस. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सूर्यापल्ली गावात मध्यरात्री पुराचं पाणी शिरलं. रामंजापूर इथल्या मॉडेल शाळेच्या वसतिगृहात 3 ते 4 फूट पाणी शिरल्यामुळे 120 विद्यार्थ्यांना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात हलवलं. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील होळ आणि धांदर्ले परिसरात जोरदार पावसाची हजेरी. सूर्यानदीला पूर. शिंदखेडा तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी आणि मका पिकाचं नुकसान.
सलग चौथ्या दिवशी भंडारा जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. नाशिकमधील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलासा. वाहनांच्या प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्कास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्थगिती. नाशिक जिल्ह्यात मनपाच्या आपल्या दवाखान्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणार. नाशिक महापालिका स्वतःच्या जागेत उभारणार 500 मोबाईल टॉवर. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये पीक विमा कंपनीच्या विरोधात 420 चा गुन्हा दाखल. जळगाव महापालिकेअंतर्गत कार्यरत आशा वर्कर यांची महापालिकेसमोर निदर्शन. जळगाव ग्रामीण मतदारसंघात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. पिलखेड गावातील कार्यकर्त्यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील वैजली ते नांदर्डे गावाला जोडणारा पूल पावसामुळे कोसळला. नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनचं काम अपुऱ्या अवस्थेत. जलजीवन मिशन योजनेच्या कामांना नवीन सर्वेक्षण करून मान्यता दिली जाणार. डॉक्टर विजयकुमार गावित यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविकांच्या कामकाजात वाढ. आरोग्य पोषण आहारासह लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर. काश्मीरमध्ये सैन्य दलावर झालेल्या हल्ल्याचा नंदुरबारमध्ये ठाकरे गटाकडून निषेध. सैन्य दलावर हल्ले होत असताना केंद्र सरकार ठोस भूमिका घेत नसल्यानं शहादा तहसीलदारांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जातीनिहाय जनगणनेसाठी आंदोलन. तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून लाचखोर ग्रामसेवक सरपंचाच्या पतीसह चौघांना अटक. फागणे गावातील ग्रामसेवक भाऊसाहेब पाटील यांनी मागितली होती 5,000ची लाच. धुळे जिल्ह्यात ठाकरे गटाकडून महापालिका चौकात निदर्शनं. देशात वाढलेल्या दहशतवादी कारवायांवरून नोंदवण्यात आला निषेध.